नमस्कार. मी दिनेश नायर. आमच्या लहानपणी अमृत नावाचं एक अतिशय लोकप्रिय मासिक नाशिकहून प्रकाशित होत असे. डॉक्टर वर्टी नावाच्या गृहस्थांनी त्याची स्थापना केली. या मासिकाची संकल्पना इंग्रजीतील सुप्रसिद्ध रीडर डायजेस्टच्या संकल्पनेवर आधारलेली होती. विश्व साहित्यातील अनेक कथा, लेख आणि इतर साहित्याचं त्याच्यामध्ये समावेश असायचा आणि आभार उद्धाना त्या मासिकाचं वेळ होतं. आणि रीडर्स डायजेस्टमध्ये आपण पाहिलं असेल, एखादा लेख संपल्यानंतर का जी जागा उरायची त्याच्यात एखादा छोटा मोठा किस्सा दिलेला असायचा. हे अमृत मासिकातही तसंच असायचं. तर त्यातला एक किस्सा कायमचा लक्षात राहिला, तो मी आपल्यापुढे सादर करतो. भारतीय शास्त्रीय संगीताचे एक पूर्वीच्या काळातील दिग्गज खानसाहेब रजब अली खान यांच्याविषयीचा तो किस्सा होता. हे मध्य प्रदेशात माझ्या आठवणीप्रमाणे त्यावेळी ते भोपाळजवळ राहायचे. तर अतिशय खुशमिजाज माणूस, अगदी लॉयल, बिनधास्त. त्यांच्याकडे भारतातल्या ठिकठिकाणच्या संस्थानिकांकडनं, राजे महाराजांकडनं, नवाबांकडनं आणि जहागीरदारांकडनं आमंत्रण यायची मैफिलीसाठी. पण हा माणूस असा की जर गाठीला पैसे असले तर त्या निमंत्रणाकडे ढुंकूनही बघायचं नाही. पैसे संपले की नेहमीच्या दुकानदारांकडे उधारीला सुरुवात. आणि ज्या वेळेला ते दुकानदार कुरकुर करायला लागायचे आणि आता आम्ही उधारी देणार नाही अशी धमकी द्यायला लागायचे, तर खान साहेब दौऱ्यावर निघायचे. मग आमंत्रणाची वाट नाही पाहायची. मग कधी रामपूरचे नवाब, मग पतियाळाचे महाराज, जोधपूरचे महाराज, प्रत्येक ठिकाणी जायचं, मैफिल करायची आणि ते मानधन घ्यायचं. पुरेशी माया जमा झाली की परत आपल्या घरी यायचं. मग परत कोणाच्या निमंत्रणाकडे ढुंकूनही पाहायचं. तर अशा खुशमिजाज माणसाविषयी हा एक किस्सा आहे. त्यांचं मोठं घर होतं वडिलार्जित, आणि ते घराची रचना अशी होती की बैठकीच्या खोलीत बसलं की समोरनं येणारा रस्ता दिसायचा आणि त्या रस्त्याने येणारा प्रत्येक माणूस दिसायचा. आणि तो रस्ता त्यांच्या घरापाशी येऊन थांबायचा आणि आजूबाजूला दुसरी घरं नव्हती. म्हणजेच त्या रस्त्यावरनं कोणी तिकडे येत असेल तर त्यांच्याकडे हे उघड होतं. तर एकदा ते आपल्या बैठकीत बसले होते. दूरनं एक घोडेस्वार येताना दिसला. त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये आत्ताच्यासारखं विकसित रस्त्याचं जाळं नव्हतं. सार्वजनिक परिवहन व्यवस्थाही मर्यादित होती. बहुतेक सगळे लोक ज्यांच्याकडे क्षमता होती ते घोडा ठेवायचे आणि घोड्यावरनं जा ये करायचे. तर एक घोडेस्वार येताना दिसला. जवळ आल्यावर त्याचा चेहरा दिसायला लागला. लक्षात आलं की हा आपल्या ओळखीचा नाही, पण तो आपल्याकडेच येतो. तो घोडेस्वार अंगणात आला. खानसाहेबांनी आपल्या नोकराला हाक मारली, कल्लू मियाँ, मेहमान की खातिर करो. तर कल्लू मियाँ लगबगीने आतून बाहेर आले, अंगणात गेले, हात देऊन त्या पाहुण्याला खाली उतरवलं. मग घोड्याला जवळच्याच अंगणातल्या एका झाडाला बांधलं आणि पाहुण्याला घेऊन जवळच्या विहिरीवर घेतले. अंगणातल्या हातपाय धुवायला पाणी दिलं. त्यावेळेची जो तसा रिवाज होता, त्यावेळेला फ्लॅट सिस्टम नव्हती. लोक हातपाय धुवून घरात यायचे आणि मग त्यांना घेऊन ते घरात आले. तर खानसाहेबांनी अगदी आनंदाने, उत्साहाने त्यांचं स्वागत केलं. अस्सलाम वालेकुम, आइए आइए साहब, तशरीफ रखिए, गरीब खाना आपका ही है, तकल्लुफ न कीजिए. आता तो आलेला पाहुणा या खानसाहेबाविषयी ऐकून माहीत होतं, एवढी मोठी व्यक्ती आणि इतक्या निगर्वीपणाने आणि आपलं स्वागत करते, तो आणखीच संकोचला. आणि त्याला बसायला सांगितलं. तिथं ती पारंपरिक गादीची बैठक, लोड वगैरे. तो गादीच्या अगदी कडेकडेला संकोचून बसला. खानसाहेबांच्या ते लक्षात आलं. अरे तकल्लुफ बिल्कुल न करिए, गरीब खाना आपका ही घर समझिए और आराम से बैठिए. पाहुणा आणखी संकोचला, पण जरा सरसावून रोडाला टेकून बसला. तेवढ्यात कल्लू मियाँ एका थाळीमध्ये एक चंबू आणि पंचपात्र घेऊन पिण्याचं पाणी घेऊन आले. पाहुण्याला पिण्याचं पाणी दिलं आणि मग खानसाहेबांनी कल्लू मियाँना सांगितलं, कल्लू मियाँ, मेहमान के जलपान के इंतजाम कर दो. जी हुजूर म्हणाले आणि कल्लू मियाँ जायला वळले घरात. पाहुणा अगोदर संकोचला होता. एवढा मोठा माणूस आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाशी एवढ्या निगर्वीपणाने बोलतोय, आप्तेपणाने, त्यामुळे तर आणखीच संकोचला होता. पण भीत म्हणाला, खान साहब, जलपान का रहने दीजिए, घोड़ा लंबी सफ़र करके आया है, फिर घास चारे का बंदोबस्त हो जाता
तो अच्छा होगा। अरे आप बिल्कुल चिंता न करें, मेरी भी मवेशी है, मेरा भी घोड़ा है, मुझे मालूम है, घोड़े का इंतजाम हो जाएगा, आप चिंता न करें। कल्लूमिया हाक मारली, कल्लूमिया लगबगीने आतून बाहेर आले। कल्लूमिया बाजार में जाओ और बाबू हलवाई के दुकान से 1.5 मन जलेबी ले आओ। आता 1 मन म्हणजे 20 शेर त्यावेळेचा, आणि 1.5 मन म्हणजे 30 शेर, आणि 1 शेर हा 1 किलोपेक्षा थोडासा जास्ती असतो, म्हणजे 1.5 मन म्हणजे साधारण 32-33 किलो असावं माझ्या अंदाजाप्रमाणे. तर कल्लूमिया लागवला गेली. पाहुणा आणखी संकोचला, अरे मी एक सामान्य माणूस, माझ्यासाठी जिलेबी मागवत आहे, अरे बापरे. आणि मग संकोचून म्हणाला, आणि तो काही म्हणण्याबरोबरच खानसाहेब म्हणाले, आप कहाँ से आए, आपकी तारीफ. तर मग पाहुण्याने सांगितलं की तुमचा माझा पूर्वीचा परिचय नाही, पण मी तुमच्या सासूरवाडीच्या गावचा आहे, मी इथं काही कामानिमित्त येणार होतो, तर तुमच्या लोकांची तशी माझी ओळख आहे. तर ते म्हणाले की तुम्ही जर भोपाळला जाताच आहात तर खानसाहेबांना भेटून या. त्या म्हटलं आपली भेट घ्यावी आहे युवराजने. मला, अरे वाह, तो आप हमारे घर के ही हो गए, खाना खाए बगैर मैं आपको यहाँ से जाने नहीं दूंगा. पाहुणा आणखी संकटला, अरे माझ्यासाठी जिलबी आणायला नोकराला पाठवलंय, जलपान, आणि मग जेवणात काय असेल. मग संकोचून म्हणाला, खान साहब आपके मेहमान नवाजी का कोई जवाब नहीं, खुदा करे आपकी शोहरत में वो 4 चांद लगा. खानसाहेब हसले. पावणे 1 तासाने कल्लूमिया एका हमालाच्या डोक्यावर एका मोठ्या टोपलीत 1.5 मन जलेबी घेऊन आले आणि म्हणाले, हुजूर जलेबी लाई. लाई, घोडे के सामने रख दो. तर कल्लूमियाने त्या हमालाला मदत केली, तो टोपली उतरवायला आणि घोड्याच्या समोर ठेवली. तो बहुधा भुकेला असावा, हा हा म्हणता त्याने ते 1.5 मन जलेबी चट्टामट्टा केली, इतकी की त्या टोपलीला जो साखरेचा पाक लागला होता तो पण चाटून साफ केला. आणि हे बघून पाहुणा थक्क झाला आणि आणखी संकोचला. तर काय बोलावं, 1.5 मन जलेबी ती घोड्यासाठी, मग माझ्या जलपानासाठी काय आणि जेवणासाठी काय. भीत भीत म्हणाला, खान साहब आपके मेहमान नवाजी का तो जवाब ही नहीं, खुदा आपको और बरकत दे. लेकिन घोड़े को जलेबी की क्या जरूरत थी, घास चारा चल जाता. खान साहब हंसले, बेटा मुझे मालूम है मेरा भी घोड़ा है, लेकिन बात यह है कि वो घास चारे का व्यापारी के पास मेरी उधारी इतनी जमा हो गई है, उसने अभी मुझे घास चारा देना बंद कर दिया. लेकिन बाबू हलवाई के पास अभी भी मेरा थोड़ा क्रेडिट बाकी है, इसलिए जलेबी उधार से लाई है और घोड़े के लिए रखी है. आपके लिए खाना दूसरे घर में बनेगा. नमस्कार. हा किस्सा आपल्याला आवडला असं मला वाटतं. कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा.